एक लोकप्रिय नेत्या, शेकडो कार्यकर्ते आणि शुभेच्छांचा अभूतपूर्व वर्षाव. माजी खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त गंगा सावित्री निवासस्थानी सकाळपासूनच शुभेच्छा देणाऱ्यांची उसळलेली गर्दी पाहायला मिळाली. 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमीचा शुभ दिन आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस, यामुळे या दिवशी नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळाला. अमरावतीच्या गंगा सावित्री निवासस्थानावर आज सकाळपासूनच एक वेगळीच उत्साहाची झळक जाणवत होती. माजी खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शेकडो नागरिक, पदाधिकारी, महिला, युवा कार्यकर्ते, अगदी वृद्धजनही आले होते. कोणी भगवी शाल, कोणी पुष्पगुच्छ, कोणी पेढे, तर कोणी केक घेऊन आले होते. परंतु मातोश्रींच्या निधनामुळे नवनीत राणा यांनी केक न कापता फक्त शुभेच्छा स्वीकारत सौम्य व संयम पद्धतीने वाढदिवस साजरा केला. श्रीरामनवमी आणि वाढदिवस या दोन्ही शुभ प्रसंगामुळे गंगा सावित्री निवासस्थानी एक आध्यात्मिक आणि भक्तिभावाचं वातावरण तयार झालं होतं. जय श्रीराम या जयघोषात नवनीत राणा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांनी मनपूर्वक आपला प्रेमभाव व्यक्त केला. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या, तर आराधना ग्रुपचे संचालक पूरणलाल हबलाणे यांनी आपल्या कुटुंबासह शुभेच्छा दिल्या. युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केक आणला होता, मात्र तो केक स्वतः कापून उत्सव साजरा केला. अमरावतीतील नागरिकांमध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल असलेल्या प्रेमाचं हे प्रतीक ठरतंय. आमदार रवी राणा यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून श्रीरामनवमीच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या. श्रीराम भगवंताच्या आज खऱ्या अर्थानं आशीर्वादाने संपूर्ण देशामध्ये विदेशामध्ये रामनवमी आपण जल्लोषामध्ये साजरी करतो. त्याच पद्धतीनं हनुमानगडी अमरावतीमध्ये सुद्धा रामनवमी जल्लोषामध्ये साजरी होत आहे. अमरावतीमध्ये संपूर्ण विश्वामध्ये श्री राम भगवंताचं नाव आहे. राम भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. अशा श्री राम प्रभूच्या चरणी मी नतमस्तक होतो, नमन करतो आणि सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय श्रीराम. तर युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केलेत. जय श्रीराम. आज श्रीरामनवमी निमित्त सर्व भावी भक्तांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा. आणि रामनवमी निमित्त या ठिकाणी पुरा देशभरात का जगात पूर्ण रामनवमीची धूम चालू आहे. आणि असं राम नामचं कथन आणि पठण या ठिकाणी देशभरात चालू आहे. त्यामुळे समस्त भक्तांना
आमदार रवी राणातर्फे, माजी खासदार नवनीत राणातर्फे व समस्त युवा पार्टीतर्फे जय श्रीराम. सर्व भारतीयांना रामनवमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार, विदर्भाच्या रणरागिणी ह्या आमच्या नेत्या यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात आणि देश पातळीवर अमरावती जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांनी एक स्वतःचा ठसा उमटवला. अमरावती जिल्ह्याचं नाव देश पातळीवर रोशन केलं आणि जो मागील 5 वर्षात जो काही अमरावती जिल्ह्याचा विकास झाला होता तो विकास कुठेतरी रखडला आहे. आणि आज अमरावती जिल्ह्यातली जनता पूर्ण म्हणजे एक प्रकारे त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा पस्तावा येत आहे की आज खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये अमरावती जिल्ह्याच्या खासदार म्हणून सौभाग्यवती नवनीत राणा पाहिजे होत्या आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याचा विकास झाला असता. आणि आज या रामनवमीच्या पर्वावर त्यांचा वाढदिवस आजच्या दिवशी आला. खऱ्या अर्थानं हे शुभ संकेत आहे भविष्यातले आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा दे. आनंदाचा दिवस आहे. रामनवमी व आदरणीय नवनीत राणाजी यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग आहे. रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमीच्या पावन तीर्थावर सर्व शिलेदारांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आमच्या माननीय लाडक्या भाभीजी नवनीतजी राणा यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजकीय नेतृत्व हे केवळ अधिकाराचं नाही तर जनतेशी असलेल्या नात्याचंही असतं. हे नवनीत राणा यांच्या वाढदिवशी दिसून आलं. सामान्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त केलाय.